वसई सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मागील 2 तासापासून पडलेल्या धोधो पावसामध्ये वसई विरार परिसरातल्या अनेक भागात पाणी जमलेलं आहे। 6 वाजल्यापासून विजांच्या गडगडांसह पाऊस होतोय, दुपारी 4 वाजल्यापासून पावसाचं वातावरण होतं, परंतु एवढा धोधो पाऊस पडेल असं कोणाला वाटलं नव्हतं। परंतु अचानक झालेल्या पावसाने अनेक तळमजल्याच्या घराच्या लोकांमध्ये पाणी गेलेलं आहे। वसईतला 60 फुटी रोड असेल, दिवाणमान असेल, नवयुग नगर असेल, या भरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। तर तिकडे नालासोपारातला आचोळा परिसरात, गालानगर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठले। विरारमध्ये देखील लो लाईन एरियामध्ये पाणी साठलेलं आहे आणि पावसाचा जोर हा काही कमी व्हायचं नाव घेत नाही। अनेक गाड्या ह्या पाण्यामध्ये अडकून आहेत, अनेक टू व्हीलर पाण्यामध्ये अडकलेले आहेत, अनेक लोक कामावर गेलेले आहेत, त्यामुळे लोक अडकलेले आहेत। सध्या लोकल सेवा तरी सुरू आहे, परंतु लोकल सेवा बंद पडली तर अनेक लोक अडकण्याची शक्यता आहे। अजून लाईट गेलेली नाही आहे, कदाचित पावसामुळे लाईट जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईल असतील काय असेल चार्जिंग करून ठेवा, कारण पावसामुळे लाईट जाणार हे वसईचं समीकरण आहे। परंतु हा मुसळधार पाऊस थांबला नाही तर वसईकरांचे हाल बेहाल होणार। यंदाच्या पावसात वसईमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये पाणी साठलं नव्हतं, परंतु परतीच्या पावसाने वसईमध्ये हाहाकार माजवलेला आहे। हा पावसाचा अंदाज बघता हा पाऊस काय जाणार नाही असं वाटतंय। अनेक भागामध्ये पाणी साठलेलं आहे। अशाच पावसाची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू।